आयोजक आपल्याला सूचना करतायत. पंचांची बातचीत करा. आमचे दोन पंच रवी आणि भालचंद्र म्हात्रे, विनोद शर्मा, तीन पंच मैदानात आहेत. एक जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. क्या बात आहे. कॅमेरामॅन आज आपल्यातून जे सर्वांचे निघून गेलेत, आपण वेळे लाडके निघून, आपण वेळे नगरसेवक शिवाजीदादा शेलार यांना पण आपण खूप मिस करतोय. कुणाला 2 धावांची पॅनल्टी, असलपा संघाला 2 धावांची पॅनल्टी दिली आहे. टी शर्ट नाहीये म्हणून नितीन तिकडे ते चेंज केली. बरोबर आहे नितीन. आयोजकांचं लक्ष म्हणजे बारीक लक्ष आहे. आम्ही नंतर जॉर्ज जेव्हा फलंदाजी तेव्हा 2 धावा ऍड करू. अप्रतिम नितीन सामना बघायला मिळणार आहे. कारण एक संघ जर बघितला मुंबईमधील आहे तर दुसरा संघ बघितला आपल्या डोंबिवलीतील, कल्याण डोंबिवलीतील जबरदस्त सामना बघायला मिळतोय. चौथी क्वार्टर फायनल नितीन आपण अंतिम टप्प्यात आता येत चाललेलो आहे. एक जबरदस्त स्पर्धा आपण प्रेक्षकांना वाचण्यासाठी 2 गॅलरीज केलेल्या आहेत. चला जरा लवकर, कारण नितीन बघितले 5 वाजता येत आहेत, आता 4:45 झालेले. जरा लवकर भालचंद्र म्हात्रे, जरा टाइम लावायचा आहे. याच्यामुळे माजी नगरसेवक संजय दादा पावसे, क्या बात आहे संजय दादा. आपण आता एक रौनक वेगळी येणार आहे मैदानात, कारण का एटीएम खुला राहणार आहे त्यांचा. संजय दादा आले आहेत म्हणजे बक्षिसांची वलई लट होणार आहे. जरा जोरदार टाळ्या द्या आमच्या संजय दादासाठी. क्या बात आहे. कोणतरी सज्ज होत होतो म्हणजे गोलंदाज राहुल. पहिला चेंडू बॅक पडत आहे. अप्रतिम फटका, चेंडू सीमा पार. धन्यवाद डीजे मास्टर. नितीन थोडासा चेंडू ऑप्शनच्या बाहेर फेकला होता आणि शॉर्ट चेंडू फेकला आणि त्याला बघितलं तर चेंडूला खेळून करतो पॉईंट आणि बॅकफूट पॉईंटच्या मधनं सीमा पार. बॅकफूट अप्रतिम स्कोअर करतो. बघायला जबरदस्त चौकार इथं मारतोय. घनश्याम आपले इरादे स्पष्ट करतोय. पण गोलंदाजी मार्कवर राहुल, स्ट्रायकला फलंदाज घनश्याम, डावखुरा फलंदाज नौसेकला दीपल. स्कोअर करतो. बघायला जबरदस्त चौकार इथं मारतो. पंच वाईट चिकून करत आहेत. कृपया खेळाडू कक्षातून कोणी आवाज देऊ नका, कारण का ह्या सूचना आम्ही सातत्याने करतोय. जर आमच्या आयोजकांनी तुम्हाला जर आवाज देताना बघितलं तर तुम्हाला पॅनल्टी लागू शकतं. असेल पा जरा थोडं शांत राहायचंय. ऑलरेडी तुम्हाला 2 रनांची पॅनल्टी लागलेली आहे. पुणे राहुल गोलंदाजी मार्क, स्ट्राईक लेवल फलंदाज घनश्याम, बॅक पुढे जातोय. पुणे स्क्वेअर कार्ड, अप्रतिम फलंदाजी, लाजवाब फलंदाजी. धावसंख्या वाढते नितीन. धावसंख्या 9. एक जबरदस्त झकास सुरुवात नितीन मित्र म्हणाल. कारण बघितलं तर समोरील संघ तेवढाच पॉवरफुल आणि त्या समोर एक चांगली सुरुवात करतो घनश्याम ऑन द फायर. नितीन आपण बघितलं तर ट्विशा 11चे खेळाडू प्रवीण आणि आपण बघितलं तर रामू डोळ्यात तेल घालून सामना पाहत आहेत, कारण की नंतर त्यांना पण खेळायचा सामना. क्या बात आहे. राहुल तो घनश्याम, हा चेंडू बॅकवर्ड, फक्त चेंडूला पंच करतोय. एक जबरदस्त बघायला मिळतं शॉट्स. जोपर्यंत चेंडू मिडविकेट रिजनमध्ये फील्ड होते 1 धाव मिळते. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या येते 10. आता प्रथम स्ट्राईकला येतो म्हणजे दीपल उजव्या फलंदाज. काल खूप अप्रतिम फलंदाजी दाखवली ती दीपलनी. तोच दीपल आता मात्र फलंदाजी येतोय. दीपलसाठी ऑन साईडला क्षेत्ररक्षण, फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेटला क्षेत्ररक्षण, मिड ऑन आहे, साईडला क्षेत्ररक्षण, थर्ड मॅन, पॉईंट सर्कलच्या बाहेर आहे, कव्हर एक बाहेर सर्कलच्या बाहेर आणि मिड ऑफ लाईक क्षेत्ररक्षण आहे. इष्टरक्षक आपण वेळेला इष्ट्यांजवळ. राहुल गोलंदाजी मार्क, स्ट्राईकला बनवत दीपल. शॉट, अप्रतिम फटका, सुंदर फटका बघायला मिळतोय. राहुल जो पण चेंडूला फीड करतो. 1 धाव मिळते. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 11. इथे आपण ह्या स्पर्धेत 8 चेंडू 8 चौकार सुद्धा मारले गेले. 7 चेंडू 7 चौकार सुद्धा मारले गेले.
याच दरम्यान ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब यांचा इथं आगमन झालं. आमच्या अजय हार्दिक स्वागत. स्वीप करतो यावेळेला चेंडूला. एक धाव मिळते मात्र एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या किती? 12. गोलंदाजी मार्कवर स्वीप करतोय. मिस स्पीड होते. गांगुलीकडून मिस स्पीड होते. चेंडू सीमा पार. थँक्यू थँक्यू. यावर्षी अजूनही एकदाही असेल पण आपण जॉर्जला हरवलेलं नाहीये मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये. म्हणजे कुठेतरी तो वचपा काढण्याची एक संधी आलेली आहे मात्र. नितीन त्याच्यामुळे नरेंद्र पाटील यांना विनंती करतो व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. याच दरम्यान नरेंद्र पाटील यांना विनंती करतो व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. धावसंख्या येते धावफलकावरती 16. पण गोलंदाजी मार्कवर येतो मात्र नवीन गोलंदाज राज वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय. धावसंख्या ती धावफल करते आपण बिनबाद 16 अशी धावसंख्या आहे. राज गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक यांना फलंदाज मात्र घनश्यामसाठी पुन्हा एकदा क्षेत्रक्षण थोडंसं बदलतं. त्यामध्ये संगनायक रोहन दोन क्षेत्रक्षण सर्कलच्या बाहेर आहेत. थर्डमॅन आणि पॉइंट. वन साइडला फाईन लेग बॅकफूट स्क्वेअर लेग. अतिशय सुंदर फटका. तेवढं चांगलं क्षेत्रक्षण होतंय. राहुल याचं एकच धाव मिळते. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 17. नितीन आपण पहिले कॅमेरा आपला हेलिपॅड कॅमेरा जबरदस्त क्षणचित्र टिपतोय. जबरदस्त संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. क्या बात आहे नितीन. प्रेक्षकांचा जल्लोष. जबरदस्त जल्लोष. नितीन स्पर्धेचं आपण प्राइज बघितलं तर 66,000 रुपये. पण प्रेक्षकांनी ही स्पर्धा एवढ्या उंचावर नेऊन ठेवली आहे की असं वाटतं 2 लाख रुपये प्राइज आहे या स्पर्धेचं. त्या प्रेक्षकांना आम्ही खरोखर धन्यवाद देतो. पुणे राज गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला बोला दीपाल स्वीप करतो चेंडूला. यावेळी चेंडू बॅटच्या संपर्कात नाही. पंच वाईट चिखून करतायत. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 18. नितीन प्रेक्षकांचं पूर्णपणे क्षणचित्र टिपले जात आहेत. नितीन मला वाटतं थोड्या वेळात आपल्या समालोचन कक्षासमोर पण येईल हेलिपॅड कॅमेरा. ड्रोन कॅमेरा आपल्या बघितलं तर अतिशय सुंदर फटका. नितीन क्लास. थँक्यू. संख्या 22. ड्रोन कॅमेरा नितीन आपल्या समालोचन कक्षा समोर पण आहे. क्या बात आहे मनोज दादा. क्या बात आहे. नितीन प्रेक्षकांना जणू काही क्षणचित्र टिपतो. तुम्ही काय हालचाल करता या कॅमेरामधनं तुम्हाला दिसतात. क्या बात आहे. क्या बात आहे. धावसंख्या आहे ती बघितलं तर 22. 2 चेंडू झालेत. संपूर्ण क्षणचित्र नितीन बघितलं तर आपल्यालाही दिसतं इथं मॉनिटरवर. राज गोलंदाजी मार्कवर सुरेख चेंडू फ्रंट फुटला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. चेंडू यायला पॅटर्न पॅटर्न अप्रतिम गोलंदाजी. दीपल मात्र इथे बीट होतोय. पण इथं राज गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला फलंदाज दीपल. ते सुंदर चेंडू फ्रंट चेंडूला घेऊन करतोय. कव्हर सीझन मध्ये पण चेंडू फीड होते. 1 धाव मिळते. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या 23. एक जबरदस्त संकल्पना आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. नामदेव स्मृती चषक नितीन वर्ष 5वा आणि आज 4था दिवस अंतिम दिवस या स्पर्धेचा. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. नितीन पूर्णपणे भगवमय वातावरण. आपण आपले स्वयंसेवक पूर्णपणे सीमेरेषेवर तैनात आहेत. कोणत्याही डिसिजन लगेच देऊ शकतात ते. चौकार गेला तर विकेट गेला तर. राज्य गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला फलंदाज घनश्याम डावखरा फलंदाज. अप्रतिम असा फलंदाजी दाखवतो इथं मात्र. अतिशय सुंदर फटका. चेंडू सीमा पार जातोय. पॉइंट आणि डीप पॉइंटच्या मधनं
धावसंख्या वाढते, धावसंख्या 27. दुसरा षटक प्रगतीपथावर नितीन. राजगोलंदाजी मार्कावर स्ट्राईकला फलंदाज घनश्याम. जबरदस्त फलंदाजी करतो घनश्याम. मात्र इथं तर जी फलंदाजी 2 फलंदाजांनी काल केली तीच फलंदाजी आज पुन्हा एकदा दाखवत आहेत. काल आपण चंदू शेट्टींचं पण आपण समालोचन ऐकलंय. जबरदस्त समालोचक आणि या स्पर्धेबद्दल त्यांनी खूप अनमोल शब्द देखील आपण उच्चारले होते. हे चेंडू हवे ते फलंदाज मात्र इथं घनश्याम. संख्या 27. इकडे बाद 27. नवीन फलंदाजी तो यावी संगनायक सचिन. गोलंदाजी मार्कवर येतो तो म्हणजे गोलंदाज राहुल. वैयक्तिक दुसरं व संघाचं 30 डेगून होते. स्ट्राईकला फलंदाज दीपल. नौशेकला संगनायक सचिन. सामना चालू होतो जॉर्ज विपक्ष असल्पा भांडूपमध्ये घाटकोपरमध्ये. एक जबरदस्त नितीन सामना बघायला मिळतोय. काटे की टक्कर. नितीन आपण आपले प्रमुख आयोजक मनोज दादा आज शेवटच्या सत्रामध्ये पण सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत. कारण जबरदस्त इथे कामगिरी पार पाडताना दिसत आहेत. ते प्रत्येक कार्यकर्त्याशी बातचीत करतायत. या स्पर्धेत काय हवं आहे काय नको आहे, स्पर्धेला अजूनही इम्प्रूव्ह पाहिजे तर पुढच्या वर्षी बदल करू शकतात ते. बॅकफुट जातोय. स्क्वेअर कट करतोय. चेंडू सीमा पार. अप्रतिम फलंदाजी. हाऊस म्युझिक. मनोज नवनाथ. धावसंख्या 31. इकडे बाद 31 बाद झाले. फलंदाज आपण घनश्याम बाद झाला. पण आता दीपल आणि आपल्याला सचिन संगनायक कशा प्रकारे फलंदाजी करतो पाहिजे. भालचंद्र मात्र खेळाडूंकडे जात आहेत. मला वाटतं नक्कीच ताकीद देत असतील. कारण की या स्पर्धेला नितीन आपण पहिले 20 मिनिटात तुम्हाला 25 आपण पहिले 20 मिनिटात तुम्हाला जे चेंडू टाकायचे आहेत ते म्हणजे 5 षटकातले 30 चेंडू तुम्हाला टाकायचे आहेत. जर नितीन आपल्याला वाईट चेंडू पडले तर एकात 2 मिनिटं आपण इकडे तिकडे होतातच. पण तुम्हाला स्ट्रिक्टली वॉर्निंग असते की 20 मिनिटात तुम्हाला 5 षटकं फेकायचे आहेत. धावसंख्या ती 31. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. स्ट्राईकला फलंदाज दीपल. दोन स्ट्राईकला संगनायक सचिन. राहुल गोलंदाजी मार्ग. स्ट्राईकला फलंदाज दीपल. स्वीप करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू मात्र बॅटच्या संपर्कात येत नाहीये. रोहनची त्याच्या वेगाने तो चेंडूला उचलतोय. सर्कलमध्ये तोपर्यंत 1 धाव मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या 32. राहुल गोलंदाजी मार्ग. स्ट्राईकला फलंदाज सचिन. मात्र थर्डमॅनचा क्षेत्ररक्षण सुनील. आता मात्र थोडं लॉंग ऑन रिजन मध्ये येतोय. राहुल तो सचिन. राऊंड तिकडे मारा करतोय. स्ट्राईकला फलंदाज सचिन. स्वीप करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू पॅडवर जातो. जोपर्यंत चेंडू फील्ड होतोय पॉइंट रिजन मध्ये तोपर्यंत 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 33. पहिल्या षटकात 16 धावा आल्या. दुसऱ्या षटकात 11 धावा आल्या. या षटकात आतापर्यंत बघितलं तर 6 धावा आल्यात. स्ट्राईकला फलंदाज दीपल. राहुल गोलंदाजी मार्ग. स्ट्राईकला फलंदाज दीपल. सुंदर फटका फ्रंट ड्राईव्ह करतो चेंडूला. चेंडू जोपर्यंत पॉइंट रिजन मध्ये
फीड होतोय. 1 10 मिनिटे 1 ने धावसंख्या वाढते. धावकी संख्या होती 34. कारण वारंवार क्षेत्रक्षणात बदल केला जात आहे सुनील यांना. दीपल आल्यानंतर सुनील बघितलं थर्ड मॅनला जातात आणि जर सचिन आला तर आपण म्हणलं सुनील मिडविकेट रिजनला जात आहेत. सुंदर फटका लॉंग आणला. 1 10 मिनिटे 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 35 धाव आता धाव करते. स्ट्रायकला फलंदाज दीपल. प्रत्येक चेंडूला नितीन आपण जेव्हा जेव्हा फलंदाज स्ट्राईक रोटेट करते तेव्हा मात्र क्षेत्ररक्षण बदललं जाते. पण जर राहुल गोलंदाजी मार्को स्ट्रायकला फलंदाज दीपल पहिल्या चेंडू चौकार अप्रतिम गोलंदाजी दाखवतो इथे. मात्र अतिशय सुंदर फटका. चेंडू हवेत होता मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळते किरण कडून. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या ती 36. 3 षटकाच्या समोर धावसंख्या ती म्हणजे असल बाबा घाटकोपर संघाची 36. 1 गडी बाद. आता 4थं षटक कोण घेऊन येतोय? राज वैयक्तिक दुसरं व संघाचं 4थं षटक घेऊन येतोय. स्ट्रायकरला फलंदाज दीपल. आता दीपल कशा प्रकारे फलंदाजी करतोय? 901ला संगनायक सचिन. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता पाहिजे कशा प्रकारे खेळ होतोय, कशा प्रकारे फलंदाजी होते. वारंवार आपण रोहन क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतो नितीन. दीपलचे 17 धावांवरती खेळतो आतापर्यंत. एक जबरदस्त संकल्पना आपण पाहतो. एक स्पर्धा आज अंतिम टप्प्यात येऊन पहिले पोचलेली कैलासची नामदेव सुकऱ्या म्हात्रे स्मृती चषक 2016 स्पर्धेचा अंतिम दिवस. प्रथम पारितोषिक ₹66,766, द्वितीय पारितोषिक ₹33,333. जोरदार अपील केले. फलंदाज बाद होतो इथं मात्र. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक ₹11,111 पारितोषिक. एक नवीन फलंदाज करण. दीपल बाद, घनश्याम बाद. आता मात्र सचिन आणि करण ही जोडी पाहिजे कशा प्रकारे फलंदाजी अप्रतिम गोलंदाजी करतो इथे मात्र राज पहिल्या चेंडूत गडी बाद करण्यात यश मिळवतोय. स्पर्धेचा अंतिम दिवस नितीन. मेगा फायनल सुद्धा आपण पहिले संध्याकाळी आपल्या खेळताना दिसणार आहे. आणि कोणता खेळाडू या बाईकवर बसून या मैदानातून घरी जाणार आहे? सुरेख चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न करतो फ्रंटकडून. अप्रतिम गोलंदाजी करतोय तो राज. तो करण मॅडम राऊंड तिकडे मारा करतो. कोपरशासनकडून पुढे साधतोय स्टेपवर. अप्रतिम क्षेत्ररक्षण. सुनील उर्फ गंगुली जबरदस्त क्षेत्ररक्षण दाखवतोय. धावसंख्या वाढते. धावसंख्या दिली 37. एक जबरदस्त स्पर्धा नितीन. आज आपण अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेलो आहे. संध्याकाळचे आपण वेळे तर 5 वाजलेले आहेत. 5:05 प्रेक्षक आपण जर बघितलं तर प्रेक्षक भरपूर प्रमाणात या स्पर्धेला प्रतिसाद देतात. नितीन सुट्टीचा दिवस रविवार. मेगा फायनल सुपर संडे. राजगोविंदाजी मार्को स्ट्राईकला फलंदाज संगनायक सचिन. सामना चालू जॉर्ज विपक्ष असलपा घाटकोपर. राजगोविंदाजी मार्को स्ट्राईकला फलंदाज सचिन. पुढे ससावलाय. अप्रतिम फटका. क्लासिक कार्पेट ड्राईव्ह बघायला भेटतोय.
धावसंख्या 41. आपल्याला ज्येष्ठ नागरिक सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतात. त्या ज्येष्ठ नागरिकांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. तुमच्या स्वयंसेवकांना विनंती आहे, काकांना खुर्ची द्यायची आहे आपण. येस, धन्यवाद आकाश. राज गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला बनला संगनायक अप्रतिम चौकार दाखवतोय. लॉंग ऑन आणि येतो लॉंगच्या मधनं चेंडू गेला होता सीमापार. वारंवार आपण जॉर्ज संघ क्षेत्रक्षण बदल करतोय. पंच भालचंद्र म्हात्रे जरा आपण ताकीद द्यायचे खेळाडूंना. पुणेदा पुढे अप्रतिम फटका, पण चेंडूची आपण गती कमी केलेली आहे. राजांनी 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 42. अजून 1 चेंडू बाकी आहे षटकातील. स्ट्रायकरला फलंदाज आपण म्हणलं करण, 4थ्या क्रमांकाचा फलंदाज करण. अतिशय सुंदर फटका, कार्पेटच्या माध्यमातून चेंडू येतो 1 टक्कावर रिजन मध्ये, पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय जॉर्ज संघाकडून. धावसंख्या वाढते. धावसंख्या 43. विजय मास्टर 95-40. कुणाची गाडी जरा बाजूला का TVS. जी गाडी कोणाची जरा बाजूला का TVS ची. नितीन सातत्याने हा स्वयंसेवक आपण आपल्याला सूचना करतोय आणि त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. गोलंदाजी सज्ज होतोय गोलंदाज अनिकेत. अंतिम षटक घेऊन येतोय अनिकेत. स्ट्रायकला फलंदाज करण. धावसंख्या 43. पहिल्या सत्रातील अंतिम षटक. नितीन सामन्याला बराच वेळ जातो या. नितीन मी खऱ्या अर्थाने ग्रामीण खेळाडूंना धन्यवाद देईल, कारण त्यांनी जो खेळ दाखवला, चेंडू सीमा पार जातोय स्विपच्या माध्यमातून. धन्यवाद. धावसंख्या 47. अनिकेत गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला फलंदाज करण. पुढे ससा स्टेप आउट होतोय जोपर्यंत चेंडू लॉंगॉनला फीड होतोय. 1 धाव मिळते. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या 48. तर स्ट्रायकला फलंदाज संगनायक सचिन. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आपल्या तिसऱ्या षटकात अप्रतिम गोलंदाजी 9 धावा आल्या फक्त. राजांच्या अप्रतिम कमबॅक करून दिले. असलपा घाटकोपर संघाला आपण 2 धावांची पॅनल्टी सुद्धा आहे. नितीन धावपलकारती धावा आहेत त्या आपण तर 48. पुढे ससा अप्रतिम फटका, पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होतं लॉंग ऑन रिझर्व मध्ये. किरण चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतं. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 49. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. पहिल्या चेंडू चौकार गेला होता. पंच वाईट चिकून करतायत. धावसंख्या वाढते. धावसंख्या 50. अप्रतिम फटका स्वीपच्या माध्यमातून. क्लास स्वीप बघायला मिळते. किती गोळीच्या रफ्ताराने सुरू गेला. धन्यवाद मास्टर. नितीन या फटक्याला शब्द नाहीत आपल्याकडे. एवढा जबरदस्त फटका. मी तर म्हणेल बंदुकीतनं गोळी कमी वेगाने जाते, पण त्या वेगाने चेंडू गेलाय सीमापार. धावसंख्या वाढते. धावसंख्या 54. अजून एक चौकार मारला तर 500 रुपये पारितोषिक. संजय पावशे साहेब बघा, आल्या आल्या ATM खुला गेला खेळाडूंसाठी. क्या बात आहे संजय दादा. हॅट्रिक घेतले 2000. त्यावेळी चेंडू बघितला तर जोराने थोडासा स्वीप केला, अन्यथा चौकार मिळाला. पण फलंदाजी तर बाद होतोय. 1 चेंडू अजूनही बाकी आहे. राज नवनाथ अप्रतिम धुंद. नवनाथ असं वाटलं ढोलकी महाराष्ट्राचं वाद्य वाजवलंय.
क्या बात आहे नवनाथ. नितीन नवनाथ आपल्या भात्यातून खरोखर जबरदस्त शस्त्र काढतोय. धावसंख्या ती 54. एक चेंडू बाकी आहे बालचंदा. 2 विकेट जर घेतले तर 1000 रुपयाचं पारितोषिक मिळणार. या चेंडू जर विकेट घेतला तर 500 रुपयाचं पारितोषिक. डावखुरा फलंदाज होतो यावेळी. फलंदाजाचं नाव रणजीपट्टू अमित. पंच वाईटची खून करतायत. धावसंख्या वाढते. धावसंख्या 55. रणजीपट्टू आहे. बघा नितीन बॉक्स क्रिकेटचा वेळ किती आहे आणि या स्पर्धेसाठी आपल्याला रणजीपट्टू अमित पाटील सुद्धा खेळायला आलाय. क्या बात आहे. किती स्पर्धा उच्च दर्जाची आता ही झालेली आहे. जेव्हा ही स्पर्धा चालू झाली होती असं वाटलं एवढी मोठी स्पर्धा होईल असं आपण बघितलं. मनोज दादा पण वाटलं पण मनोज दादांचं स्वप्न पूर्ण होताना दिसतंय मला तर वाटतं. खऱ्या अर्थाने मनोज दादा अजून मला वाटतं पुढच्या वर्षी आणखीन 4 चांद लागतील या स्पर्धेला जेव्हा ग्रामीण खेळाडू खेळतील तेव्हा. पंच वाईटची खूण करतायत. धावसंख्या वाढते. धावसंख्या 56. अब तक 56. 3 गडी बाद 56. असलपा घाटकोपर संघाची धावसंख्या आहे. नितीन मनोज दादांचं स्वप्न आहे की ह्या अंडरम बॉक्स मध्ये कोणीतरी चांगला खेळाडू पुढे जावा हे त्यांचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये नक्की पूर्ण होईल. कारण की डोंबिवली मध्ये अशी स्फूर्ती प्रथमच बघतोय. शू केला होता चेंडूला आपण पाहिलं तर 10 मिनिटे 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या किती 57. 58 धावांचं लक्ष्य आहे ते म्हणजे आपण पाहिलं तर जॉर्ज 11 संघाला असेल पसंत करा रोखतो की जॉर्ज पूर्ण करतो. साई बाबा मी शिर्डीला पाय धरत येईल. साई बाबा मी शिर्डीला पाय धरत येईल. तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन. तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन. मी शिर्डीला पाय धरत येईल. साई बाबा मी शिर्डीला पाय धरत येईल. क्या बात आहे नवनाथ. नितीन जन्म देणारी आई राखी बांधणारी ताई. जन्म देणारी आई राखी बांधणारी ताई आणि मार्ग दाखवणारा आमचा साई. धन्यवाद नितीन. धन्यवाद भाऊ पाटील. आपण 3 गडी बाद 57 धावा केल्या त्या म्हणजे जॉर्ज संघाने आणि 58 धावांचं टार्गेट आहे. परंतु जॉर्ज संघ जेव्हा फलंदाजी लावतील तेव्हा आपण 2 धावा ऍड करणार आहे त्यांच्या खात्यात पॅनल्टीच्या. क्या बात आहे. सागर भोईर यांचे आगमन होतोय. अठ्ठावन्न धावांचं टार्गेट आहे. 2 धावा आम्ही ऍड करतोय रोहन तुमच्या खात्यामध्ये पॅनल्टीच्या. अजूनही 55 धावांची गरज आहे. 57चं टार्गेट आहे रोहन. 58चं टार्गेट आहे. अजूनही 56 धावा पाहिजे. 58चं टार्गेट आहे. 57 धावा झाल्या. शेवटच्या चेंडूवरती 1 धाव आली. 58 धावांचं टार्गेट आहे. तुमचा 11 खेळाडू इथे आहे. अठ्ठावन्न धावांचं टार्गेट आहे. 2 धावा मी ऍड करतोय त्या म्हणजे जॉर्ज संघाच्या खात्यामध्ये. सलामी जोडी आपण बघतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज राहुल. नो स्ट्राईक एंडला रोहन. जॉर्ज वर्सेस असल्फा घाटकोपर.
सेकंडला फलंदाज होते राहुल नो सेकंडला. रोहन आणि गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. पहिली षटक होते गोलंदाज सागर. 58 धावांचं टार्गेट आहे. गोलंदाज आपण बघतोय सागर. यावेळी पहिला चेंडू खेळून काढतोय. सुरेख क्षेत्ररक्षण होतोय. एका धावेने राहुल आपलं खातं करतोय. 5 चेंडू मध्ये 5 फलंदाज बाद करण्याचा रेकॉर्ड आपण बघतोय गोलंदाज सागरच्या नावावरती आहे. आणि 17 वर्षाचा हा खेळाडू आहे. खूप कमी वयात आपण होतोय असलपा घाटकोपर या संघामध्ये आपण खेळताना बघतोय. म्हणजे सागर या खेळाडूला एक जबरदस्त सागर गोलंदाज, वेगवान गोलंदाज आहे. वय वर्ष 17. सागर नेवाते. धावसंख्या 3, कारण की 2 धावांची पॅनल्टी त्या ऍड केलेली आहे. भालचंद्र मात्रे 3 धावा आहेत. आणि खेळाडू कक्षामध्ये टी शर्ट चेंज केली होती ती म्हणजे असलपा संघाने, त्यामुळे 2 धावांची पॅनल्टी आहे. गोलंदाज आपण बघतोय सागर. यावेळेस मात्र रोहनने खेळून काढला चेंडू. चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव मिळते. रोहन आपला एका धावेने खातं उघडतोय. धावसंख्या 4. आपण 7254 बाईक कोणाची साईडला घ्यायची. 472095405693 0533 9433 1422 9604 3391 7673 7684 3065 55 555 आणि 9969 या गाड्या कोणाच्या साईडला घ्यायच्या आहेत, नाही त्यांची हवा काढली जाईल. अप्रतिम फटका राहुलच्या बॅट मध्ये चौकार येतोय. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होती 8. एक जबरदस्त सामना आपल्याला बघा मिळतो. जॉर्ज वर्सेस घाटकोपर असलपा. 2 संघांचा विचार केला तर आपण ती घाटकोपर असलपा संघाने एकदाही विजय संपादित केला नाहीये. म्हणजे जॉर्ज संघाने कधी जिंकून दिला नाही या सीझनचा विचार केला तर. या सीझन मध्ये बऱ्याच वेळा सामने झालेत, परंतु जॉर्ज संघ आपल्या कल्याण डोंबिवली एक जबरदस्त संघ आहे. ऑप्शनच्या बाहेर जाण्याचे चेंडू पंच वाईट चिकून करतायत. कोणता आपण होते सागरवरती आता पूर्णपणे दबाव दिसतोय. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 9. 58 धावांचं टार्गेट आहे. धावपलकर धावा आहेत त्या 9. एक जबरदस्त सामना आपल्या बघा मिळतोय तो म्हणजे जॉर्ज वर्सेस असलपा घाटकोपर. यावेळेस मात्र सुरेख फटका. चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी. धावसंख्या वाढते. धावसंख्या 13. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या षटकातील. ज्या प्रकारे आम्ही पहिले काही वर्ष सामना बघायचो विजयनगर वर्सेस अंबिकानगर, त्याच प्रकारचा हा सामना आहे. जॉर्ज वर्सेस असलपा घाटकोपर. जबरदस्त सामना आपण दोन्ही संघ खूप ताकदवान संघ आहेत. यावेळेस मात्र सुरेख फटका. चेंडू सीमा पार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या ते 17. अजून एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 17 धावा आपल्याला धावपलकर बघा मिळत आहेत. एक जबरदस्त आपण बघतोय भूषण सारखा गोलंदाज असताना आपण बघतोय सागरचा इथे वापर केला जातोय तो म्हणजे असलपा घाटकोपर संघाकडनं. म्हणजे सागरच्या षटकातील असलपा घाटकोपर मात्र पंच वाईट चिकून करतायत. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 18. खराब गोलंदाजी करतोय म्हणजे गोलंदाज पंच नो चिकून करतायत.
धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 19. पुन्हा सागरवरती दबाव दिसतोय आता. आणि फलंदाज बाद. रोहन बॅक टू पॅव्हेलियन. बिग विकेट. रोहनची खेळी संपुष्टात. अप्रतिम क्षेत्ररक्षण. फलंदाज बाद. तशी पेनल्टी नाहीये. वन 1025 कोणाची रिक्षा ती साईडला घ्यायची जरा. पहिल्या षटकात धावा येतात त्या आपण 17 धावा आल्या, परंतु 2 धावांची पेनल्टी आहे, त्यामुळे 19 धावा. अजून 39 धावांची गरज आहे. येणारे 24 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. एक जबरदस्त सामना आपण बघतोय. रोहन वैयक्तिक एका धावती बाद होतोय. नवीन फलंदाज सुनील. गोलंदाज भूषण. मॅन फ्रॉम अंबरनाथ. जबरदस्त गोलंदाज आपण बघतोय भूषण. चोवीस चेंडू अजून 39 धावांची गरज आहे. 2 धावा आपण ऍड केल्या त्या म्हणजे जॉर्ज संघाच्या खात्यात पेनल्टीच्या, त्यामुळे संघाची धावसंख्या 19. 17 धावा आल्या होत्या या षटकात सागरच्या. 2 धावा ऍड केल्यामुळे 19 धावा आहेत. अजून 39 धावांची गरज आहे. येणारे 24 चेंडू स्ट्रायकरला फलंदाज आपण बघतोय सुनील. 9 सेकंडला राहुल. राहुल उर्फ लॅबो 9 सेकंडला. स्ट्रायकरला आपण बघतोय सुनील उर्फ गांगोली. खेळाडूंना आपण बघतोय खूप टोपण नाव आहेत. भूषण. भूषण यावेळेस मात्र चेंडू खेळायचा तर रिक्षा कोणाची ती साईडला घ्यायची जरा. रिक्षा. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 20. धावा धावपकर आहे. 58 धावांचं टार्गेट आहे. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाज भूषण. मॅन फ्रॉम अंबरनाथ. एक जबरदस्त गोलंदाज आहे. अंबरनाथ पैठण म्हणलं तरी अवघड ठरणार नाहीये. भूषण. स्ट्रायकरला फलंदाज आपण बघतो राहुल. रोहन मात्र एका धावेवरती बाद झालाय. 3 चौकार आपण राहुलच्या बॅटमध्ये बघितलेत. राहुल वैयक्तिक 13 धावांवरती खेळतोय. भूषण यावेळेस मात्र रिवर्सचा वापर. चेंडू सीमा पार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या देते 24 धावा धावपलकावर. जबरदस्त सुरुवात आपण बघतोय. 24 धावा. 24 धावा धावपलका आपल्या बघा मिळत आहेत. राहुल चांगली फलंदाजी करतोय. चौथा चौकार येतो म्हणजे राहुलच्या बॅटमधनं. एक जबरदस्त फलंदाज. 6 चेंडू मध्ये 7 चौकारांचा विक्रम सुद्धा खेळाडूच्या नावावरती आहे राहुलच्या. यावेळेस मात्र रक्षक बीट. पंच वाईट चिकून करतायत. चेंडू सीमा पार जातोय 4 धावांसाठी. 5 धावा मिळत आहेत. 5 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या किती 29. दुसरं षटक मार्गस्थ असताना 29 धावा. अजून 29 धावांची गरज आहे. 29 धावा धावपलकर. अजून 29 धावांची गरज आहे म्हणजे अर्ध लक्ष्य पार केलंय. बोनसच्या स्वरूपात 5 धावा मिळत आहेत. राहुल सारखा खेळाडू अजूनही स्ट्राईक एंडला आहे. गोलंदाज भूषण. यावेळेस मात्र सुरेख फटका. क्रिकेट किती इझी आहे दाखवून देतो फलंदाज राहुल. जबरदस्त फलंदाजी. अजून एक चौकार मारला राहुल यांनी तर 1000 रुपये पाडू शके. संजय पावशे यांच्या धावसंख्या 33. अजूनही 25 धावांची गरज आहे.
यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय, चेंडू ट्राव्हल होतोय, एक धाव येते. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्या 34. एक जबरदस्त संघ आपण बघतो कल्याण मधील, कल्याण डोंबिवली, तो म्हणजे जॉर्ज. जॉर्ज नावाचा एक खेळाडू होता, तो आज नाहीये आणि त्याच्या नावाने हा संघ खेळतो जॉर्ज. यावेळेस मात्र सुरेख फटका, चेंडू सीमा पार. वन टू गो. धावसंख्या 4 ने वाढते, धावसंख्या 38. अजूनही 20 धावांची गरज आहे. येणारे 19 चेंडू आणि 20 धावांची गरज. पंच 9 ची खून करतायत. पूर्णपणे प्रेशर दिसतोय तो म्हणजे आसलबा घाटकोपर संघाबरोबर, कारण की या संघाला यावर्षी एकदाही जिंकता आलं नाहीये. या मैदानात संधी होती, अजूनही असेल. यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होते. षटक समाप्ती, 2 षटकांची समाप्ती, धावसंख्या दी 40. अप्रतिम फलंदाजी. रोहन बाद झाले तरी 40 धावा कुठल्या या संघाने, म्हणजे एका खेळाडूवरती अवलंबून नाहीये. 18 चेंडू 18 धावांची गरज आहे राहुल. एक जबरदस्त संघ आपण बघतोय. समीर भोईर मोठागाव यांचा संघ आहे. जॉर्ज या संघाचे ऑनर आहेत ते म्हणजे समीर भोईर मोठागाव. 18 चेंडू 18 धावांची गरज आणि गोलंदाजीसाठी सज्ज होतो गोलंदाज घनश्याम. मागच्या वर्षीचा सुद्धा चॅम्पियन संघ आहे जॉर्ज. स्ट्रायकरला फलंदाज आपण बघतोय सुनील. यावेळेस मात्र चेंडू खेळून काढतोय, सुरेख फटका. धावसंख्या 4 ने वाढते, धावसंख्या 44. अजूनही 14 धावांची गरज आहे जॉर्ज संघाला. यावेळेस मात्र रिव्हर्सचा वापर, चेंडू सीमा पार. 4 धन्यवाद डीजे मास्टर. धावसंख्या 4 ने वाढते, धावसंख्या 48. अजूनही 10 धावांची गरज आहे जॉर्ज संघाला सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. क्या बात आहे, एक जबरदस्त संघ आहे जॉर्ज. असं वाटत नाही की रोहन बाद झालाय. एक धाव मिळते. रोहन जेव्हा बाद झाला आपण आसलबा घाटकोपर संघ थोडासा आपण कमबॅक केला होता मी म्हणे, परंतु राहुल एक जबरदस्त खेळाडू, प्लेअर ऑफ द इयर राहुल स्ट्राइक एंडला. सुरेख आणि फलंदाज बाद होतोय राहुल. या वर्षीचा विचार केला प्लेअर ऑफ द इयर राहुल. वैभव. अरे आमच्या बायानं छंद घेतला रे, आमच्या बायानं छंद घेतला, आमच्या बायानं छंद घेतला, आमच्या बायानं छंद घेतला. राहुल बाद होतोय 22 धावांवरती. मॅन फ्रॉम उल्हासनगर, एक जबरदस्त खेळाडू राहुल उर्फ लॅबो. नवीन फलंदाज येतोय तो सत्यप्रकाश. एक धाव मिळते. स्ट्रायकरला फलंदाज म्हणून होते सत्यप्रकाश, एका धावेने खातो करतोय. सत्यप्रकाश आपण बघतोय हा अंधेरीचा खेळाडू, एक जबरदस्त खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. यावेळेस मात्र रिव्हर्सचा फटका, चेंडू सीमा पार जातोय. 4 धावांसाठी गुड शॉट. बारा चेंडू 4 धावांची गरज आहे अजूनही. 12 चेंडू 4 धावांची गरज आहे. स्ट्रायकरला फलंदाज आपण बघतोय सत्यप्रकाश, मॅन फ्रॉम अंधेरी. मात्र पंच वाईट जिंकून करतात. 1+1 2 धावा मिळत आहेत. 2 धावांची अजूनही गरज आहे. मात्र जॉर्ज संघाने आपला विजयरथ कायम ठेवलाय ते म्हणजे असलबा घाटकोपर संघाविरुद्ध. एकही सामना या सीझनमध्ये जिंकून दिला नाही या संघाला. हे वैशिष्ट्य आहे या सीझनचं. यावेळेस मात्र सुरेख फटका आणि जॉर्ज संघ सेमीफायनल
सुनील उर्फ गांगोली ज्याने वैयक्तिक 23 धावा केल्या. सुनील यायचे मॅन ऑफ द मॅच. समीर भोईर यांच्याकडनं तुमच्या संघाला सुद्धा 2,000 रुपये पारितोषिक आहे. कारण की सुनील भोईर मोठा गावचे, समीर भोईर या संघाचे ऑनर आहेत जॉर्ज संघाचे, त्यामुळे 2,000 रुपये पारितोषिक सुद्धा मिळणार आहे. संजय पावशे साहेबांना विनंती होती की आपण ट्रॉफी द्यायची मॅन ऑफ द मॅचची आणि 2,000 रुपये पारितोषिक सुद्धा द्यायचे समीर भोईर मोठागाव यांच्याकडनं. आणि समीर भोईर आपण बघतोय बावडील या संघाचे ऑनर आहेत. नक्कीच सुनील यांच्याशी संपर्क साधतील आमचे सहकारी समालोचक बाबू पाटील. धन्यवाद नितीन. सुनील, आपण भेटले या स्पर्धेमध्ये खेळताना तुम्हाला काय वाटतं? ही स्पर्धा खूप चांगली आहे आणि ही आम्हाला जिंकायचा आम्ही प्रयत्न करणार. खूप चांगली टुर्नामेंट आहे. या आपण भेटले तुम्ही गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ आणि ह्याही वर्षी तुम्ही सेमीफायनल जिंकले. आता पुढचा प्लॅन काय असणार तुमचा? चॅम्पियनशिप पटकावायची का नाही? ही तर आम्हाला जिंकायचीच आहे ही मॅच, तर त्यासाठी आम्ही प्लॅन करू आता सर्व जर मिळून. नितीन, धन्यवाद. सुनील, सुनील या आयोजनाबद्दल आपण बोलले, विशेष करून या आयोजकांना तुम्ही काय संदेश द्याल या आयोजनाबद्दल? खूप चांगलं आयोजन आहे हा आणि मुंबईमध्ये एक म्हणजे चांगल्या टुर्नामेंटमध्ये याची गिनती होते. खूप चांगला धन्यवाद सुनील. पुढच्या सामन्यात तुम्हाला बेस्ट ऑफ लक करायचं. सुनीलने सांगितली मुंबईमध्ये जेवढ्या सामने टुर्नामेंट त्या टुर्नामेंटमध्ये